या संत साहित्यामध्ये जेवढं संतांचं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व संतांच्या पायाच्या धुळीला सुद्धा आहे। तुकोबरायांनी सकाळी स्नान झालं, अंघोळ झाली, सगळं देवपूजा वगैरे आटोपली की आपल्या चिपळ्या घ्याव्या, विना घ्यावी आणि कुठल्या तरी एका डोंगरावर भजनासाठी निघून जावं। सगळं काम धंदा आवरावा, जिजाबाईनं जेवणाचा डबा त्या पाठीमध्ये ठेवावा। तुकोबरायांना शोधत 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 कधी 4 वाजायचे, कधी 5 वाजायचे, इतका वेळ। आणि तुकोबराय जेवल्याशिवाय मी सुद्धा, मला जेवायला अनुमती नाही, म्हणून तुकोबरायांना सगळं काम आवरल्यानंतर शोधायचं, त्यांना जेवू घालायचं आणि मग जिजाबाईनं जेवायचं। एक दिवस शोधण्यासाठी खूपच वेळ लागला, जिजाबाईंना वैताग आला। का हो, जाताना कमीत कमी सांगून तरी जात जा की नेमकं कोणत्या डोंगरावर तुम्ही भजनाला जाताय। तुम्ही बसलेले असतात एका डोंगरावर, कधी कधी मी 2ही डोंगर फिरून येते, मग 3ऱ्या डोंगरावर तुम्ही मला सापडता। कमीत कमी जाताना सांगून जाण्याचं तरी काम करा, म्हणजे माझ्या जीवाची एवढी हाल होणार नाही। तेव्हा त्याच्यावरचा रामबाण उपाय तुकोबरायांनी सांगितला। 3ही डोंगरांजवळ यायचं, प्रत्येक डोंगराची मात तुझ्या कानाला लावायची, ज्या मातीतून तुला विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी ऐकायला येईल त्या रस्त्यानं त्या डोंगरावर मी या ठिकाणी गेलोय असं समजायचं आणि बिनधास्त डोळे झाकून त्या डोंगरावर माझ्यासाठी जेवण तू घेऊन यायचंच। अशा मोठ्या अधिकाराचे माझे जगद्गुरु तुकोबराय, अशा या प्रत्येक अधिकार संपन्न संतांच्या पायाच्या धुळीला सुद्धा तितकंच महत्व आहे। जळवता नाव रूप माझे पाप गाठीचे, संतांचे आचरण रजे उतरू ओझे मातीचे। लटिक्याचा अभिमान, लटिक्याचा अभिमान होता शीन पाववीत, संतांची आचरण रजे उतरू ओझे मातीचे। अभंग तुकोबरायांचा आहे। साधू संतांच्या आशीर्वादानं तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संकल्पित वेळेमध्ये अगदी सेवा करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मला या ठिकाणी करायचा आहे। संतांचं वर्णन, संतांचं महत्त्व तुकोबरायांनी आम्हाला सांगितलं, पण त्याच्याही अगोदर एक महत्त्वाचा विषय तुमच्या आमच्यासाठी नवे तर तुकोबरायांच्याही जीवनामध्ये त्या विषयाला अतिशय महत्त्व तुकोबराय या ठिकाणी देत आहेत आणि भगवंताच्या समोर उभे राहून एक आगळी वेगळी इच्छा देवासमोर व्यक्त या ठिकाणी करत आहेत। काय इच्छा व्यक्त केली तुकोबरायांनी, तर तुकोबराय अभंगाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी म्हणतायत, जळो आता नाव रूप, काय या देहाचं असलेलं नावही जळून जाऊ दे देवा आणि रूप सुद्धा जळून जाऊ दे। कारण मी जेव्हा या संसाराचं परीक्षण निरीक्षण या ठिकाणी केलं, प्रत्येकाची अवस्था या नावारूपासाठी अट्टहास करणारी ही लोक मला या ठिकाणी दिसतायत, पण अशी ही अवस्था माझी या ठिकाणी होऊ नये। आता तुमच्या आमच्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये आणि अशा या थोर महापुरुषांच्या साधू संतांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये हीच मोठी भिन्नता आहे, हाच मोठा फरक या ठिकाणी दिसून येतो। तुम्ही आम्ही साधं देवाच्या कामाला दान करताना सुद्धा काही हेतून करतो हो। आता आमच्या गणेश दादांना एवढा सुंदर सप्ताह या ठिकाणी चालवलाय, अर्थात सर्व काही जीवनातला अतिशय महत्त्वाचा वेळ या सप्ताहासाठी आमच्या वहिनी देतात, गणेश दादाही देतात, त्यांचं सगळाच मित्र परिवार आहे, आयोजक संयोजक नियोजक कमिटी मंडळ या ठिकाणी आहे। सर्वजण ही मंडळी रात्रीचा दिवस करतायत आणि या सप्ताहासाठी काबाड कष्ट विशेष सहकार्य या ठिकाणी देत आहेत। अर्थात त्यांच्या जीवनातला अमूल्य असा वेळ या समाजासाठी या लोकांनी खर्च या ठिकाणी केलाय। मग या लोकांचा अर्थात थोर महापुरुषांचे साधू संतांचे आमच्यावर काहीतरी उपकार आहे, त्यांच्यामुळेच आम्हाला हे स्वतंत्र जीवन आज उपभोगायला मिळतंय। मग अशा या साधू संतांनी थोर महापुरुषांनी नेमकं काय आगळं वेगळं जीवन जगण्याची पद्धती आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी वापरली, त्याचंही परीक्षण करणं गरजेचं आहे। मग ही लोक जेव्हा सप्ताह करतात, जेव्हा वर्गणी मागायला जातात, आता तुमच्याकडे मागितली की नाही मला माहीत नाही, पण प्रथा आहे गावोगाव अशी की वर्गणी मागायची। आता वर्गणी मागणाऱ्या लोकांना चांगल्या पद्धतीचा अनुभव असतो की इतर जो समाज असतो तो देतो 50 रुपये आणि बोलतात 500 रुपयाचं, बरं का, काय वर्गणी देतात 50 रुपये आणि बोलतात 500 रुपयाचं। उलट त्यांची वर्गणी देताना अट अशी असते की नावाच्या बॅनरवर सगळ्यात 1 नंबरला आमचं नाव टाकत असला तरच मी तुम्हाला वर्गणी द्यायला तयार आहे। कसं इकडं
असंच आहे ना? तुम्ही हसलात याचा अर्थ असंच आहे जवळपास. काय देवाविषयी भाव फार लोकांच्या मनामध्ये कमी आहे बरं का. इथली मंडळी फार कौतुक करावं तितकं थोडं, कारण छत्रपतींच्या जीवनाचा उत्सव साजरा होतो, संबंध महाराष्ट्रामध्ये साजरा होतो, पण त्याचं स्वरूप मात्र काही वेगळं पाहायला मिळतंय. आणि इथे आल्यानंतर मात्र स्वरूप काही वेगळं या ठिकाणी पाहायला मिळालं. अर्थात तुम्हा सर्व ग्रामस्थांचे खरंच एक विशेष आभार मी सुद्धा टाळी वाजवून या ठिकाणी तुमची व्यक्त करते बरं का. कारण असा हा नामयज्ञ शक्यतो करण्याची कल्पना कुणाच्या मस्तकामध्ये यायला तयार नाही. देवाविषयी भाव मनामध्ये नाहीये. आमच्या या सर्व भोसरी ग्रामस्थ मंडळींच्या देवाविषयी भाव मनामध्ये आहे, म्हणून आमच्या छत्रपतींच्या उपकाराची कुठेतरी आमच्याकडून परतफेड व्हावी, म्हणून त्यासाठी आम्ही संतांच्या नामाचा गजर या ठिकाणी करणार, छत्रपतींच्या नावाचा उदो उदो या ठिकाणी करणार. एवढंच नाही तर देवाच्याही नामस्मरणाचा अंगीकार आम्ही या सप्ताहामध्ये या ठिकाणी करणार. तुमच्या सप्ताहाची हेडलाईनच खूप आवडली मला बरं का. भक्ती, शक्ती आणि शिवजयंती या 3 गुणांचं एकत्रीकरण तुमच्या इथे आल्यानंतर मला या ठिकाणी अनुभवायला मिळालंय. अर्थात साधू संतांच्या, थोर महापुरुषांच्या आणि देवाच्या कृपेची आम्हाला नितांत गरज या ठिकाणी आहे, म्हणून कुठेतरी हा मानस आम्ही मनामध्ये धरून या ठिकाणी करतोय. पण इतरत्र समाजाचं जेव्हा निरीक्षण परीक्षण कराल तेव्हा देवाच्या कामाला दान करताना सुद्धा आम्ही नावारूपाचाच हेतू मनामध्ये बाळगतो. अर्थात एका माणसानं एका मंदिरासाठी फॅन कळतो ना, तो मागे लावलेला तो किंवा वर लावलेला असतो तो फॅन त्यानं दान म्हणून दिला, पण गडी फॅनचं बटनच कुणाला दाबू दे ना काका बरं का. का कळालं तुम्हाला? नाही, तुम्हाला कळत नाही म्हणून बरं आहे आमचं. काय फॅन मंदिराला दान म्हणून दिला, पण गडी फॅनचं बटनच कुणाला दाबू द्याय ना. त्याचं कारण काय आहे? त्या फॅनवर त्यानं स्वतःचं नाव टाकून दिलंय बरं का. आणि जेव्हा तो चालू होतो तेव्हा त्याच्यावरचं नाव इकडे दिसते का पुणे जिल्ह्यात चालू फॅनवरचं नाव. बरं त्यानं करामत अजून वेगळी कशी केली ती? एकूण फॅनला पाते किती असतात हो? किती पात्याचा फॅन आहे इकडं? 3 पाते असतात. त्यानं एका पात्यावर स्वतःचं नाव, दुसऱ्या पात्यावर त्याच्या वडिलांचं आणि तिसऱ्या पात्यावर त्याच्या आज्याचं पण नाव टाकलेलं होतं बरं का. 3 पात्यावर 3 जणांचे नाव. आणि मग जेव्हा तो फॅन चालू होतो तेव्हा त्याच्यावरचं नाव दिसत नाही, आणि नाव जर दिसलं नाही लोकांना तर लोक कौतुक करणार नाही, आणि कौतुक जर झालं नाही तर दान करून उपयोग होणार नाही. म्हणजे देवाच्या कामामध्ये सुद्धा तुम्ही आम्ही कोणता हेतू बाळगतोय? थोर महापुरुषांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा हीच भिन्नता आहे. हाच फरक तुमच्या आमच्यात आणि त्यांच्यामध्ये आम्हाला दिसून या ठिकाणी आला. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही जन्मकाल या ठिकाणी साजरा करतोय, जन्माचा उत्सव या ठिकाणी साजरा करतोय, अशा या छत्रपतींच्या जरी जीवनाचं तुम्ही आम्ही परीक्षण निरीक्षण या ठिकाणी करू गेलो तर एकही कर्म, एकही कार्य करताना राजांनी कधीच स्वतःच्या नावारूपाचा विचार केलेला नाही. तुमच्याकडे सहल जाते का हो? सहल, शाळेतली सहल जाते. आता शाळेतली मुलं 7वी ते 10वी वयोगटातील विशेष नावारूपाच्या बाबतीत समज त्यांना आहे का? आहे का? माझं बोलणं कळतं ना तुम्हाला? कळतं ना? 7वी ते 10वी वयोगटातील मुलांना नावारूपाच्या बाबतीत विशेष एवढी काही समज नसताना शिक्षकांनी विचार केला की आमच्या या लेकरांना, आमच्या या मुलांना काहीतरी महाराष्ट्राचा जुना इतिहास काय घडून गेला, छत्रपती शिवाजी महाराजांनी, धर्मवीर संभाजी महाराजांनी या स्वराज्यासाठी, या महाराष्ट्रासाठी नेमकं काय बलिदान दिलंय, काय कष्ट सायास या ठिकाणी केलेत, याची जाण आमच्या या पुढच्या पिढीला म्हणजे या लेकरांना व्हावी, हा विचार शिक्षकांनी केला. आणि या 7वी ते 10वी वयोगटातील मुलांची सहल, इतिहासाची माहिती व्हावी म्हणून गड किल्ले पाहण्यासाठी सरांनी या मुलांना सगळ्यांना सहलीला नेलं. आता ही मुलं गड किल्ले पाहण्यासाठी गेली, पण तिथला इतिहास जाणून घेण्याच्या ऐवजी त्यांनी काय केलं सांगू तुम्हाला? आपल्याकडे काय खडू असेल, पेन्सिल असेल, पेन असेल, काय साधन असेल नसेल ते घेतलं हातामध्ये, आणि गड किल्ल्यांचा इतिहास जाणून घेणं एवढं महत्त्वाचं नाही, पण आपण इथे आलो तर या किल्ल्यांच्या भिंतीवर आपण स्वतःचं नाव लिहू असा विचार त्या मुलांनी केला. तुम्ही लिहिलंय का कधी? मागचे
खुर्चीवर बसलेले सहलीला गेलात का? हा, पण नाव लिहिलं का? नाही ना? वा वा, आधीच बोलले की खूप गोड मंडळी आहे बरं का. काय ही मुलं इतिहास जाणून घेण्याच्या ऐवजी गड किल्ले पाहायला जातात आणि त्या भिंतीवर स्वतःचं नाव लिहून येतात. नाव लिहिलं म्हणजे किल्ला आमच्या नावावर झाला का? नाही, असं काहीच नाही संबंध बरं का. पण नाव लिहिण्याचं कारण एकच आहे की मागच्या येणाऱ्या लोकांनी नाव वाचावं आणि हे महाशय इथून येऊन गेले असं त्यांना समजावं. केवळ आणि केवळ एवढं एकच कारण आहे किल्ल्यांच्या भिंतीवर स्वतःचं नाव लिहिण्याचं. विषय जरी सोपा आहे, साधा आहे, छोटा आहे, पण विचार करायला लावणारा आहे. तुम्ही आम्ही 2-5 मिनिटासाठी गड किल्ले पाहायला जाणारी मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला प्राण धोक्यात घातला, प्राणपणाला लावला आणि दुश्मनाच्या तावडीतून या सगळ्या किल्ल्यांचं रक्षण या ठिकाणी केलं. पण एकाही किल्ल्याला, एकाही वस्तूला छत्रपतींनी स्वतःचं नाव दिलेलं. रायगड घ्या, राजगड घ्या, प्रतापगड घ्या, तोरणागड घ्या, सिंहगड घ्या, अशी बरीच किल्ले आहेत जी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा प्राणपणाला लावला, प्राण धोक्यात घातला, पण एकाही किल्ल्याला, एकाही वस्तूला स्वतःचं नाव दिलेलं नाही. हाच फरक आहे तुमच्या आमच्या जीवनात आणि या थोर महापुरुषांच्या जीवनामध्ये. आम्ही मोठ्या आनंदानं सांगतो. तुमच्या पुणे जिल्ह्याचा विषय थोडासा वेगळा आहे बरं का, पण इतरत्र जिल्ह्यांमध्ये जेव्हा जाल, तरुण वर्ग छत्रपतींची जयंती करण्यासाठी मोठा पुढाकार घेतात. फक्त जयंती साजरी करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे बरं का. काय तुम्ही नाम सप्ताह ठेवला, अखंड हरिनाम सप्ताह ठेवला, फार 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 माऊली तुकोबरांचे आशीर्वाद तुम्हाला या ठिकाणी मिळणार, यात अजिबात शंका नाही. पण छत्रपतींची जयंती साजरी करण्याची पद्धती अशीच आहे ही बऱ्याच लोकांना माहिती नाही बरं का. आमच्या तिकडे काय करतात, 40-50 हजाराचा डीजे लावायचा आणि रात्रभर त्याच्यासमोर आडव्या तिडव्या उड्या मारायच्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सांगायचं की आम्ही जयंती साजरी केली. पण याला जयंती म्हणता येणार नाही, कारण ज्या छत्रपती राजांनी या स्वराज्यासाठी, समाजासाठी स्वतःचा प्राण शेवटच्या श्वासापर्यंत हाच अट्टहास केला, या समाजासाठीच संपूर्ण कष्ट सायास या ठिकाणी घेतलेत आणि अशा या छत्रपतींची उपकारांची जर परतफेड आम्ही अशा पद्धतीनं करत असाल तर कृपा तर होणारच नाही, पण अवकृपा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण एकही मंदिर संबंध जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये या राजांचं नसताना प्रत्येकाच्या मनामध्ये देवा इतपत स्थान आमच्या छत्रपतींनी निर्माण केलेलं आहे. म्हणून आम्ही मोठ्या अभिमानानं, स्वाभिमानानं या ठिकाणी म्हणतोय, दैवत छत्रपती नमोच दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नमोच दैवत छत्रपती, हे दैवत छत्रपती नमोच दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नमोच दैवत छत्रपती. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नमोच दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नमोच दैवत छत्रपती, हे दैवत छत्रपती नमोच दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नमोच दैवत छत्रपती. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला. हे माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, जिजाऊची पुण्याई तो बापाचा बाप शिवबा जन्मला, तो बापाचा बाप शिवबा जन्मला. माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची, आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची, जनकल्याणी शिकवणा जगद्गुरु तुकोबाची, जनकल्याणी शिकवणा जगद्गुरु तुकोबाची. तोरण बांधली स्वराज्याचे या तोरण गडाला, तोरण बांधली स्वराज्याचे या तोरण गडाला, तो बापाचा बापा वाघ शिवबा
बापाचा बाप शिवबा जन्मला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्म तो बापाचा राजा शिवबा जन्मला 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 वा वा असा हा वाघ तुमच्या आमच्या या साधू संतांच्या भूमीमध्ये अवताराला आला. ती जयंती आम्ही एकदा तारखेप्रमाणे साजरी करतो, एकदा तिथीप्रमाणे साजरी आम्ही करतो. आमच्यासाठी देव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. मग देव व्हायचं असेल तर असं सहजासहजी होता येतं का हो? देव सुद्धा व्हायचं असेल तर साधी एका दगडाची मूर्ती जर घडवायची असेल, तिला देवपणा जर प्राप्त करून द्यायचा असेल तर तिला हातोड्याचे आणि छणीचे घाव सोसावे लागतात. देव होण्यासाठी कष्टही तेवढे आहेत, सायासही तेवढे करावे लागतात. आणि तेच सायास आमच्या छत्रपतींच्या जीवनामध्ये या ठिकाणी आहेत. सबंध मावळ्यांना या ठिकाणी एकत्रित केलं, त्यांची संघटना अर्थात स्वराज्य निर्माण केलं आणि या रयतेचं रक्षण करणारा हा एकमेव वाघ या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तुमच्या आमच्या प्रारब्धानं या ठिकाणी भगवंताच्या कृपेनं आपल्या संरक्षणासाठी जन्माला या ठिकाणी आला. आणि असा हा छत्रपती शिवाजी महाराज, असेही छत्रपती शिवाजी महाराज आमच्या मनामध्ये देवा इतपत स्थान या ठिकाणी निर्माण करून गेले. शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा, शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. म्हणून शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून शिवाजी माझा जाणता राजा. शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा, शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा. हा देव आमच्यासाठी या भूमीमध्ये जन्माला आला. म्हणून या रयतेला, समाजाला जास्त काही दुश्मनाच्या ताब्यात राहण्याचा अर्थात तो धोका त्यांच्या जीवनामध्ये राहिला नाही. सुखात सारी प्रजा. आणि मग हा देव आमच्या रक्षणाकरिता या भूमीमध्ये जन्माला आला. आणि तोच उत्सव आमचे राजे आता शरीरानं जरी आमच्यात नसले तरी विचारांच्या मार्फत प्रत्येकाच्या हृदयामध्ये देवा इतपत स्थान आमच्या छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजीराजे या ठिकाणी असतील. कारण आता सध्या जो महिना चालू आहे त्या महिन्याला काय म्हणतात हो? हा बोला मोठ्यानं. तरुण वर्ग कोणता मास चालू आहे? बलिदान मास चालू आहे हो. राजे छत्रपती संभाजी महाराजांना तुळापूरच्या संगमावर पकडण्यात आलं, हाल हाल करून मारलं. धर्मनिष्ठा कशी असावी आमच्या संभाजीराजांकडून आम्ही शिकलं पाहिजे बरं का. हाल हाल करून मारलं, शरीराचे लचके तोडले, डोळे काढले, जीभ छाटली, कान तोडले, शरीराच्या साला काढून 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 एवढा त्रास त्या शरीराला या ठिकाणी देण्यात आला. पण तरीही धर्माविषयी असलेली निष्ठा आमच्या छत्रपती संभाजीराजांनी सोडली नाही. अशी ही असावी तर धर्मनिष्ठा अशी असावी. अशा या दोनही राजांनी या स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत जीवन बहाल या ठिकाणी केलंय. म्हणून शिवजयंती जर खऱ्या अर्थानं साजरी व्हावी असं वाटत असेल तर 40-50 हजाराचा डीजे लावून आडवे तिडवे उड्या मारण्याची गरज नाही. खऱ्या अर्थानं जयंती साजरी
व्हावी असं वाटत असेल तर त्यासाठी एकच विचार आचरणात आणण्याची गरज आहे. महावैष्णवली ज्ञानोबर आहे, एवढी मोठी ज्ञानेश्वरी समाजाच्या स्वाधीन या ठिकाणी करतात, पण ज्ञानेश्वरी विषयी कुठेच असं म्हणणं आलेलं नाही की अख्खीच्या अख्खी ज्ञानेश्वरी पाठ करा तरच तुम्हाला पुण्याची प्राप्ती होईल. वेदाचा अर्थ अमासीचं ठावा. साधू संतांना वेद कळतो, पण अज्ञानी समाजांना त्याचा अर्थ तिथपर्यंत बुद्धी तुमची आमची पोहोचत नाही. मग अवघड ज्ञान सोपं करून दिलं आमच्या माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. मग अशा या ज्ञानेश्वरी विषयी बोललेलं आहे की एक तरी ओवी अनुभवावी. संपूर्ण ज्ञानेश्वरी पैकी एका जरी ओवीचं आचरण, एका जरी ओवीचं अर्थ तुम्ही आम्ही जीवन जगत असताना जाणून घेतला तर सर्वच ज्ञानेश्वरीचं सार झाल्याशिवाय राहणार नाही. तद्वज्ञायानं डीजे लावून रात्रभर नाचण्याची गरज नाही. शिवजयंती खऱ्या अर्थानं साजरी व्हावी असं वाटत असेल तर एखाद्या दोन जरी छत्रपतींच्या विचारांचं आचरण आपल्या जीवनात असेल तर वेगळी शिवजयंती साजरी करण्याची गरज आहे असं मला तरी वाटत. कारण छत्रपतींच्या विचाराची सध्या काळात गरज आहे बरं का. काय, ज्याच्याकडे पात्रता नाही, ज्याचा अधिकार नाही त्यानं उठावं, आमच्या धर्माबद्दल वाकडं तिकडं बोलण्याची हिंमत करावी. ज्याची पात्रता नाही, ज्याची लायकी नाही त्यानं उठावं, आमच्या संतांविषयी देवाविषयी सुद्धा वाकडं तिकडं बोलण्याची हिंमत करावी. अशा या दीड दमडीच्या लोकांची बोलण्याची हिंमत जर आमच्यासमोर होऊ नये असं वाटत असेल तर त्यासाठी संतांचे आणि छत्रपतींचे विचार आपल्याकडे असणं सुद्धा फार गरजेचं आहे. माझं एक प्रामाणिक मत मी तुमच्यासमोर मांडून जाईल बघा, तुम्हाला पटतं की नाही मला माहीत नाही. कुठेतरी माझ्या छत्रपतींच्या विचारांचं आचरण झालं म्हणून आम्हाला आता बनाएंगे मंदिर म्हणायची वेळ आता आमच्यावर राहिली नाही. बनाया है मंदिर, बनाया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राणों से प्यारा है, प्राणों से प्यारा है, अवधपुरी का राम बनाया है मंदिर, बनाया है मंदिर. बनवलं आम्ही मंदिर. काय, त्यासाठी या संतांच्या थोर महापुरुषांच्या विचारांचं आचरण होणं फार गरजेचं आहे बरं का. आता बनाएंगे मंदिर म्हणू म्हणू आमचं जवळपास अर्ध्याच्या वर आयुष्य आमचं संपलं होतं. पण याची देही याची डोळा हा भव्य दिव्य महोत्सव राम मंदिराचा आम्हाला अयोध्येमध्ये पाहायला या ठिकाणी मिळाला. तो अनुभव आमच्या जीवनामध्ये आम्हाला घ्यायला मिळाला. हा परिणाम कशाचा असेल तर माझ्या या संतांच्या विचारांचा परिणाम आहे, थोर महापुरुषांच्या विचारांचा परिणाम या ठिकाणी आहे. अशा या विचारांची सध्या काळात सक्त गरज आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणून वेगळा अट्टहास न करता असा हा नामयज्ञ या शिवजयंतीच्या उत्सवानिमित्त या ठिकाणी होतोय. फार 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 अंतकरण आज भरून येत आहे बरं का. कारण अशा या तुमच्या सारख्या विचारांची लोक सध्या समाजामध्ये आढळत नाही. आमच्या संतांचेही विचार समाजापर्यंत पोहोचले पाहिजे, छत्रपतींचेही विचार समाजापर्यंत पोहोचले पाहिजे. आणि ही जबाबदारी जाणीवेनं आता सध्या आम्हा तरुण मंडळीकडे या ठिकाणी आली आहे बरं का. या कर्तव्याचं पालन तुम्ही आम्ही प्रामाणिकपणानं या ठिकाणी करणं. अर्थात स्वराज्य निर्माण होण्याआधी मुघलांनी महाराष्ट्रावर स्वारी या ठिकाणी केली, मंदिरातले देवाच्या मूर्त्या उद्ध्वस्त केल्या, महादेवाच्या मंदिरासमोर असलेला नंदी त्याचं मुंडकं छाटलं, प्रत्येक मंदिराची विटंबना या मुघलांनी या ठिकाणी केली आणि मंदिरावरचा भगवा ध्वज खाली उतरवला आणि त्या जागी हिरवा झेंडा त्यांनी नेऊन लावला बरं का. त्या रक्षणाकरिता छत्रपती सारखा वाघ या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आला. आणि हे संकट तुम्हाला आम्हाला आपल्यावरच पडलं यात नवल नाही, देवावर सुद्धा हे संकट पडलं होतं बरं का. जेव्हा महाराष्ट्र धोक्यात होता तेव्हा वाली कोणी नव्हता, अवतार धरला शिवरायांनी, ठरला तो अमुचा दाता. जिजाऊच्या पोटी जन्म घेऊनी शान वाढवली शिवनेरीची, अवतार धरला शिवरायांनी, ठरला तो अमुचा दाता. आई भवानीचे उपकार,
हर हर महादेव ललकार आणि गाजली गाजली माझ्या शिवबाची तलवार आणि गाजली गाजली माझ्या शिवबाची तलवार संकट तुम्हावर पडलं यात नवल नाही, हे संकट प्रत्यक्ष जगाच्या मालकावर पडलं. आणि मग तेव्हा कुठे हा छत्रपती सारखा वाघ या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला येतोय आणि तोच जन्माचा उत्सव आजही राजांच्या नावानं या ठिकाणी अशा पद्धतीनं साजरा होतोय. खूप खूप अंतकरण या ठिकाणी भरून येतं. सगळ्यांच्या चरणावर एकच विनंती आहे की छत्रपतींच्या विचारांचं आचरण सध्या काळामध्ये होणं फार गरजेचं. म्हणून ते तुम्ही आम्ही आपलं प्रथमता आद्य कर्तव्य या ठिकाणी समजून अशा या दीडदमडी चाल बोलणाऱ्या लोकांची हिंमत आपल्यासमोर होऊ नये असं वाटत असेल तर जो सनातन हिंदू धर्मामध्ये जन्माला आलाय अशा या प्रत्येक हिंदू बांधवांच्या चरणी माझी या पामराची साधकाची एकच कळकळीची विनंती असेल की धर्म, संत, देव आणि या थोर महापुरुषांच्या विचारांचं रक्षण व्हावं असं वाटत असेल तर या विचारांचं आचरण आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे. म्हणून सर्व तरुण बांधवांनी आता एकच काम करायचं. काय? चला उठा रे उचला भगवा, चला उठा रे उचला भगवा, दैन्यता संपला, दैन्यता संपला. आला 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 गड्यानो भगवा वादळ आला, आला 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 गड्यानो भगवा वादळ आला, आला 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 गड्यानो भगवा वादळ आला, आला 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 गड्यानो भगवा वादळ आला. चला उठा रे उचला भगवा, चला उठा रे उचला भगवा, दैन्यता संपला, आलं गड्यानो भगवा वादळ आलं, आलं 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 गड्यानो भगवा वादळ आलं, रे आलं 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 गड्यानो भगवा वादळ आलं, आलं 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 गड्यानो भगवा वादळ आलं. कसं जीवन जगायचं प्रत्येकानं? धर्माचा अभिमान स्वाभिमान वाटतो ना आपल्याला? भगवा म्हणजे प्राण आम्हाला, भगवा म्हणजे शान आम्हाला, भगवा म्हणजे प्राण आम्हाला, भगवा म्हणजे शान आम्हाला. घेऊन भगवा जीवन आमचा धन्यता झाला, धन्यता झाला. आलं 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 गड्यानो भगवा वादळ आलं, आलं 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 गड्यानो भगवा वादळ आलं. या भगव्या वादळाची सध्या काळात गरज आणि ते जर कशानं येईल तर माझ्या छत्रपतींच्या विचारांचं आचरण झाल्यानंतर या ठिकाणी निश्चितच हे भगवं वादळ आल्याशिवाय राहणार नाही. अशा या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्या आमच्या सारखा नावारूपाचा विचार कोणत्याच कर्मात कोणत्याच कामामध्ये या ठिकाणी केला नाही. म्हणून देवा इतपत स्थान प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये मनामनामध्ये निर्माण करणारे माझे छत्रपती शिवाजी महाराज सकल साधू संत या ठिकाणी आहेत, भक्त या ठिकाणी आहेत. अशा या थोर महापुरुषांच्या संतांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये ना आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये हीच मोठी भिन्नता आहे, हाच मोठा फरक आहे. मग तुकोबराय म्हटले, देवा आज मी तुझ्यासमोर हात जोडून या ठिकाणी उभा आहे, पण माझी एक इच्छा आहे. या नावारूपाच्या आकर्षणामध्ये मला माझं जीवन वाया जाऊ नये असं वाटतंय. म्हणून तू या ठिकाणी काय कर, मला नावारूपामध्ये समाधान मानण्याची एक विशेष बुद्धी मला तू प्रदान या ठिकाणी
कर. कारण आता तुमचं आमचं परीक्षण जेव्हा केलं, नावात तर आपलं समाधान नाहीच, पण देवानं दिलेल्या रूपामध्ये तरी तुमचं आमचं समाधान आहे का? झोपल्या काय तुम्ही? देवानं दिलेल्या रूपात आपलं समाधान आहे का? आहे. अर्थात तुम्ही इकडे येताना पावडर लावून कोणीच आल्या नाही. समाधान आहे तर पावडर लावायची काय गरज आहे मग? हा नाही, समाधान आपलं नाही. आता पावडर लावू नाही या मताची मी अजिबात नाही बरं का. हा नटू नाही या मताची मी अजिबात नाही. फक्त त्याला कुठेतरी सीमा असणं गरजेचं आहे, त्याला कुठेतरी लिमिट असणं गरजेचं आहे. त्या नटण्याला कुठेतरी लिमिट असावं. कारण माझ्या मनचा मी एकही शब्द बोलत नाही कधीच बरं का. महावैष्णव मौलिक ज्ञानोबरायांचा पुरावा आहे. मौलिक ज्ञानोबराय म्हणतात, जो पुरुष जी स्त्री स्वतःच्या नावारूपाला अधिक नटवण्याचा प्रयत्न करते, तिचं नाव थोडंसं वेगळ्या यादीमध्ये लागण्याची शक्यता आहे बरं का. ती वेगळी यादी कोणती? मौलिकचं वर्णन आहे का. खडाने आला पान्हा पळवी जेवी अर्जुना काल पवी पन्या वडील काल पवी पन्यांगणा वडील पण. वेश्याबाई कधीच आपलं खरं व इतरांना कळू देत नाही, सांगत नाही. अर्थात ती मनानं चांगली आहे का? मनानं ती गलिच्छ आहे, घाणेरडी आहे. मग तुमच्या आमच्या त्या रूपाला अधिक साजिरगोजिर करण्याच्या प्रयत्नामागे जर वासना नावाचा दोष निर्माण होत असेल तर त्या नटण्याला, त्या मेकअपला काहीच तुमच्या किंमत उरत नाही बरं का. कारण आपलं नाव थोडंसं वेगळ्या यादीमध्ये लागू नये असं वाटत असेल तर तुमच्या सर्व माता भगिनींच्या चरणी विनंती आहे की त्याला कुठेतरी आळा घाला. लिमिट असावं, सीमा या ठिकाणी असावी. नावातही समाधान नाही, रूपातही आम्ही समाधान मानत नाही. पण तुकोबराय मात्र आज देवासमोर हात जोडून उभे आहे. देवा, या आकर्षणामध्ये मला माझं जीवन वाया घालवायचं नाही, म्हणून तुझ्या चरणी एकच इच्छा करतो. ती इच्छा कोणती? तर अभंगाचं प्रथम चरण.
माझे पाप गाठीचे. प्रथम चरणामध्ये तुकोबराय देवाला सांगू लागले, देवा माझी एकच प्रामाणिक इच्छा आहे की या देहाचं नावही जळून जाऊ दे आणि रूप सुद्धा या ठिकाणी जळून जाऊ दे. तुकोबरायांची भाषा समजली का हो तुम्हाला? तुमच्या जीवनात काही दुःख बिख आहे का असं? हं, काही कमी आहे का? इथं तर मला निम्याच्यावर आयफोन वाले दिसायलेत. मग एवढा जर आनंदी आनंद आहे तर असे प्रसन्न बसा ना गुलाबाच्या फुलासारखे. हा काय फार गोड भावना तुकोबरायांची आहे बरं का. हा तुकोबराय म्हणतात, देवा या आकर्षणामध्ये मला जीवन वाया घालवायचं नाही. मग ही आगळी वेगळी भूमिका तुकोबरायांनी जीवनामध्ये घेतली आहे. देवाकडे इच्छा व्यक्त केली आहे. आकर्षणाची भीती तुकोबरायांना वाटते. मग आता ही भूमिका ही अवस्था फक्त तुकोबरायांची आहे यात विशेष नाही बरं का. जेवढे काही देवाचे भक्त होत आहेत, संत होत आहेत, त्या सगळ्याच संतांच्या जीवनामध्ये ही अवस्था आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली. देवा तू आणि मी एवढा एकच संबंध आमच्या जीवनामध्ये शिल्लक आहे. या शरीराशी घेणं देणं नाही, नावारूपाशी घेणं देणं आता नाही. थोडक्यात विदेही अवस्था नाम रूप रहित हे संत जीवन जगत असताना या ठिकाणी होतात. ना तरी लेनियाचे ठासे आठवणी गेली नाम रूप भेदे एखादा सोन्याचा दागिना तापवला, त्याचं पूर्णपणे पाणी झालं म्हणजेच त्याचं पूर्वीचं आता नावही राहिलं नाही आणि रूप सुद्धा त्याच्याकडे राहिलं नाही. दागिन्याचं पाणी झालं म्हणजेच त्याचं संपूर्ण अस्तित्व आता मिटलेलं आहे. अगदी ही अवस्था प्रत्येक साधूची आहे, भक्ताची या ठिकाणी आहे. मग आम्हाला पटेल असं उदाहरण शांतीब्रह्म श्री संत नाथ महाराजांनी आमच्या समोर मांडलंय. गोकुळातल्या गोपिका समर्पण असावं तर या गवळणींसारखं समर्पण असावं बरं का. किती देहाचा विसर पडलाय माहिती तुम्हाला गवळणींचं चरित्र. हा माठा डोक्यावर माठ घेतला, माठामध्ये दही दूध असलेला तो माल या ठिकाणी भरला. विकायला ती गवळण गेली मथुरेच्या बाजाराला. माल विकायला गेली, पण आपण काय कर्म करायला आलो याचाच विसर त्या गोपिकांच्या जीवनामध्ये या ठिकाणी पडलाय. गोविंदू घ्या कुणी दामोदर घ्या गे तव तव हसती मथुरेच्या गे. माल विकायला आल्या, दही घ्या दूध घ्या म्हणण्याऐवजी पण विदेही अवस्था झाली. भानावर गोपिका राहिलेली नाही. गवळणी गोरसा गवळणी गोरसा गवळणी गोरसा म्हणू विसरली. गवळणी गोरसा म्हणू विसरली. दुडीवर दुडी गवळणी जाते निघाली. दुडीवर दुडी गवळणी जाते निघाली. गवळणी गोरस म्हणू विसरली. आम्ही दही दूध विकायला आलो हे म्हणायचाच विसर त्या गोपिकांच्या जीवनामध्ये पडलेला आहे. सर्वत्र तो भगवान परमात्मा वास करायला लागल्यामुळे गोविंदू घ्या कुणी दामोदर घ्या गे तव तव हासती मथुरेच्या गे. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में. सब कुछ भूल गई तेरे संसार में. जोत जगा दे प्रीत लगा जगा दे प्रीत लगा. चरण में मुरली वाले हो बंसी वाले मुरली वाले हो बंसी वाले. देहभान ही गवळण ही प्रत्येक गोपी आपल्या जीवनामध्ये त्या माधवासाठी कृष्णासाठी उभं आयुष्य समर्पण करणाऱ्या या गोपिका
फक्त देव आणि आम्ही एवढा एकच संबंध त्यांच्या जीवनामध्ये शिल्लक राहिला आहे. प्रत्येक गोपीची आहे, प्रत्येक गवळणींची, आदी करून सगळ्या संतांची, सगळ्याच भक्तांची त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली. याती कुळ माझे गेले हरपोनी, याती कुळ माझे गेले हरपोनी, श्रीरंगावाचोनी ने कितीही शिकवलं, किती समजावलं तरी त्या अवस्थेमध्ये आम्ही राहिलेलो नाही. याती कुळ माझे गेले हरपोणी, श्रीरंगा वाचोनी अणुनेने. त्या माधवाशिवाय आम्हाला आता इतरत्र गोष्टींचं स्मरण राहिलं नाही, घेणं देणं आम्ही ठेवलं नाही, बोलण्याची नाही आता देवाविनं काही. सर्व भावे त्यांचे देव भांडवल आणि कते बोल न बोलती. तुमच्या आमच्यासारखं व्यर्थ काय अनंत वाचाळ बरळती बरळ ही अवस्था संतांची नाहीये. म्हणून त्यांना तो भगवान परमात्मा साध्य होतो. तुम्ही आम्ही कुठेही बडबड करतो त्या कैसा दयाळ पावे हरी. त्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती होणं कदापि शक्य नाही. आमचे साधू आणि संत फक्त आणि फक्त देवा तू आणि आम्ही एवढा एकच संबंध जीवनामध्ये शिल्लक ठेवतायत. मग ही अवस्था फक्त गोपिकांची आहे, फक्त तुकोबारांची आहे, यात नवल नाही, यात विशेष नाही. महाविष्णू माऊली ज्ञानोबर आहे. तुम्ही खरंच खूप भाग्यवान मंडळी आहात बरं का. भोसरीकर मंडळी खरंच खूप भाग्यवान आहे. कारण एका बाजूला जगद्गुरु तुकोबर आहे, एका बाजूला महाविष्णू माऊली ज्ञानोबर आहे. दोन संतांच्या मध्ये तुमचा जन्म झाला म्हणजे काय तुम्हाला बघायचं कामच नाही बरं का. हा, टाळ्या वाजवा तुमच्यासाठीच, तुम्ही जोरात वाजवा. झालंय ना. काय खरंच मागे पुढे उभार आहे संभाळीत आलिया घाद निवाराया. म्हणून तुमच्या सगळ्यांकडे आयफोन आहेत बरं का. हा, साधू संतांचा आशीर्वाद. संत म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला आम्हाला जाग करण्याचं काम हे संत या ठिकाणी करत आहेत. खरंच तुम्ही खूप म्हणजे खूप भाग्यवान मंडळी या ठिकाणी आहात. जगद्गुरु तुकोबरायांसारख्या, महावैष्णव मौली ज्ञानोबरायांसारख्या संतांचा संग तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मिळतोय. अशा या महावैष्णव मौली ज्ञानोबरायांची सुद्धा अवस्था ते आपल्याला या ठिकाणी सांगून जातात. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, जीवीची या जीवा प्रेम भावाची या वाचुनी केशवा अनुनावाणे, जीवीची
आमच्यासाठी तूच म्हणजे आमचं सर्वस्व आहे. तुझं वाचुनी केशवा अनु नावडे. प्रत्येक साधू संत भक्तांची हीच अवस्था. देवाची भक्ती करत असताना देवाविषयी देवाचरणी झालेलं समर्पण आणि त्यानंतर ही झालेली संतांची भक्तांची अवस्था. यांना न लटक्या या संसाराशी घेणं देणं आता शिल्लक राहिलंय. यांना ना धनदौलतीशी पैसे अडक्याशी घेणं देणं. एवढंच काय तर स्वतःच्या या देहाशी सुद्धा हे संत भक्त घेणं देणं ठेवत नाही. आमचे हनुमंतराया काय म्हणतात हो, मुझको कीर्ती ना वैभव ना यश चाहिए. ताई थोडासा भाता कमी मारा. मुझको कीर्ती ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए. सुख मिले ऐसे अमृत को पीने में, सुख मिले ऐसे अमृत को पीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. राम जानकी बैठे मेरे सीने में. किती प्रेम करताय आमचे हनुमंतराय आमच्या प्रभू रामचंद्रांवर बर का. मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए. आम्हा भक्तांचं सुख कशात आहे. सुख मिले ऐसे अमृत को पीने में, सुख मिले ऐसे अमृत को पीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. असं हे समर्पण आणि त्याचा झालेला परिणाम. जगाचा मालक येऊनी गोपाळ राहे तेथे, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. असा हा परिणाम भक्तांच्या जीवनामध्ये पाहायला मिळाला. संपूर्ण समर्पण. देवा आता या देहाशी सुद्धा आम्हाला घेणं देणं आम्ही शिल्लक ठेवत नाही. अशी ही अवस्था तुकोबरायांची सुद्धा या ठिकाणी आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, देवा जळो आता नाव रूप माझे पाप गाठीचे. साधक मंडळी म्हटले तुकोबराय ठीक आहे, तुमचं असं म्हणणं आहे, तुम्ही एवढं भजन करता, देवाची भक्ती करता, नामस्मरण करता, पण तरीही तुमचं असं म्हणणं आहे की या देहाचं नाव रूप या ठिकाणी जळून जावं. पण तुकोबराय तुमच्यासारख्या सुद्धा भगवत भक्ताच्या देहाला नाव आणि रूप मिळण्याचं कारण काय हो. तर तुकोबराय त्याचं कारण सांगतायत, माझे पाप गाठीचे. आता शास्त्रामध्ये जीवाला दुसरा जन्म मिळण्याची 3 कारणं सांगितलीत. पहिलं आहे कर्म, दुसरं आहे वासना, तिसरं आहे पाप. काय काहीतरी निश्चित माझं पाप शिल्लक राहिलं असावं, म्हणून देवानं मला या मृत्यू लोकामध्ये मानव देहानं पाठवलं आणि या देहाला नावही दिलं आणि रूप सुद्धा या ठिकाणी दिलं. माझे पाप गाठीचे. पहिलं कारण आहे शास्त्रानं सांगितलं, वाईट कृत्य कराल तर ती कर्माची फळं भोगण्यासाठी परत परत जन्माला यावं लागतं. तुम्ही आम्ही जीवनामध्ये कधी वाईट प्रसंग आला तर तुमच्या इकडे म्हणतात का, बाई देव काय खऱ्याचा.
नाही असं म्हणतात ना. म्हणजे आमच्या जीवनात दुःख येतं तो सगळा दोष आम्ही देवाला देऊन मोकळे. देव कशाला तुम्हाला दुःख देईल हो. स्वतःचं परीक्षण सुद्धा माणसाला करता आलं पाहिजे बरं का. काय मी नेहमी सांगत असते, 2 प्रकारच्या नजरा प्रत्येक माणसाकडे आहे. एक नजर आहे जी कायम दुसऱ्याचं पाहते आणि एक नजर आहे जी कधीतरी स्वतःकडे सुद्धा वळून या ठिकाणी पाहत राहते. पण तुम्ही आम्ही सध्या जास्त कोणत्या नजरेचा वापर करतोय हो. सतत 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 नेहमी दुसऱ्याचंच तुम्हाला आम्हाला पाहण्यात आपला वेळ आपण वाया घालवतोय. स्वतःकडे मात्र पाहायला कुणीही तयार नाही. पण माझं वैयक्तिक मत असं आहे, ज्याला स्वतःतलं अज्ञान मान्य करता येतं त्याच्या इतका ज्ञानी माणूस जगामध्ये नाहीये बरं का. हां, आपल्यातली कमी, आपल्यातला अवगुण, आपल्यातलं अज्ञान आपल्याला स्वतःला मान्य या ठिकाणी करता आलं पाहिजे. जीवनामध्ये कधी काळी दुःख आलं म्हणजे त्याच्यामध्ये देवानं आमच्यासोबत दुःख आम्हाला दिलं. देवाच्या माथी तो दोष थोपवण्याऐवजी आम्हीच केलेल्या कर्माचं फळ आता भोगण्याची वेळ आमच्या समोर आली आहे. नाही, वाईट कृत्य कराल, वाईट कर्म कराल तर ती भोगण्याची वेळ समोर आल्यानंतर देवाला मध्ये घेऊ नका. स्वतःचं निरीक्षण करा, परीक्षण करा. आम्हीच कुठेतरी वाईट कर्म केलंय ते भोगण्याची वेळ. कारण तुम्ही आम्ही भोगतो यात विशेष नाही, नवल नाही. तुका म्हणे कर्म लेखा तो न चुके ब्रह्मा दिका. देवाला सुद्धा कर्म चुकलेलं नाही. प्रभू रामचंद्रांना वनवासाला जावं लागलं, त्याचा सगळा दोष तुम्ही आम्ही कुणाला देऊन रिकामे झालो. बोला, झाली का रामायणाची तुमची भेट कधी? कुणामुळे देव वनवासाला गेला आपण असं म्हणतो? बोलाकडे पटकन मोठ्यानं. हाय तुमच्या भोसरीत काही काही आहे का? हा, असली बी तर इकडे यायची नाही ती बरं का. हा, त्या कैकईमुळे आमच्या देवाला वनवासाला जावं लागलं अशी म्हणण्याची सवय आम्हाला लागली. पण प्रत्यक्ष देवाचं म्हणणं असं आहे, त्याच्यामध्ये माझ्या बिचाऱ्या आईचा काहीच दोष नाही. काय? कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथे वियोगे मेला. कर्म आहे ते एक प्रकारचं. माय कैकई ना दोषी नभे दोषिता, राज्य त्याग कानन यात्रा से कर्म जात. खेळ चालला से माझा पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. दुःख मुक्त जगला रे कुणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दैव जात दुःखे भरता, दैव जात दुःखे भरता. दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. इतरांना दोष देण्यात वेळ वाया घालवू नका. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. हा पुत्र मानवाचा कुणाच्या तरी स्वाधीन आहे. मग कुणाच्या स्वाधीन? तर आपणच केलेल्या कर्माच्या स्वाधीन आहे बरं का. म्हणून एक वेळ देवाच्या दरबारात गेल्यानंतर देव माफ करेल, पण कर्म करत असताना थोडं सावध राहा, कारण कर्म कदापि माफ करणार नाही. हेच कर्म भोगण्यासाठी वारंवार जीवाला जन्म घ्यावा लागतो. अगा कर्मी जे उरावे ते तिही सुख दुःखे फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा. या देहाला कर्म भोगण्या
भोगण्यासाठी परत परत जन्माला यावं लागतं. पहिलं कारण शास्त्रानं सांगितलं. दुसरं कारण आहे जड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला वासनेने. वासना हे दुसरं कारण आहे. आणि तिसरं कारण आहे जन्मा येणे घडे पातकाचे मूळ संचिताचे फळ आपुल्या. पाप कर्म कराल तर त्या पापाचीही फळं भोगण्यासाठी परत 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 जीवाला जन्माला यावं लागतं. असंच काहीतरी माझं थोडंसं पाप शिल्लक राहिलं असावं आणि म्हणून देवानं माझ्यासोबत असं या ठिकाणी केलं, असं तुकोबरायांचं म्हणणं आहे. मग साधक मंडळीने परत प्रश्न केला, तुकोबराय तुमचं पाप काहीतरी शिल्लक आहे असं जर तुमचं म्हणणं आहे तर या देहाचं पाप फेडण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नेमकं काय उपचार करणार, काय औषध करणार? तर तेच औषध अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबरायांनी सांगितलं. संताचिया चरण रजे संताचिया चरण रजे उतरू ओझे मातीचे. तुकोबराय म्हटले पापामुळे जर मला असं नाव मिळालंय, रूप मिळालंय ना, तर या मातीचं ओझं उतरवण्यासाठी, देहाचं पाप फेडण्यासाठी मी माझ्या जीवनामध्ये साधू संतांची, थोर महापुरुषांची सेवा या ठिकाणी करणार. उतरू ओझे मातीचे, मातीचं ओझं उतरवणार. आता मातीचं असं वर्णन तुकोबरायांनी नेमकं कशाला केलं समजलं का हो तुम्हाला? आम्हाला समजलं असतं, तुम्हाला कशाला बोलविलं असतं म्हणा? झोपल्या नाही तुम्ही? अजून टाईम झाला नाही झोपायचा बरं का. हां, मला वाटतं अजून जेवणं पण बाकी असतील. हां,
आता ह्या कूलरमध्ये 450 लिटर पाणी टाकले आमच्या काकांनी, तेवढं संपुस्तवर सोडित नाही मी तुम्हाला. हा उतरू ओझे मातीचे. मातीचं असं वर्णन तुकोबरा नेमकं कशाला करतात समजून आलं का? देह कशापासून तयार झालाय इकडच्या? बरं जाऊ द्या, शेवट काय होतं हे तर माहित असेल ना. सावडायला जातात का इकडे? काय काय सावडायला जातात? हा माणूस गेल्यानंतर अंत्यविधी होतो, तो झाल्यानंतर काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी जातात, काही ठिकाणी तिसऱ्या दिवशी जातात. त्याला काय म्हणतो आपण? राख सावडणे. अर्थात शरीराची एक मातीपासून तयार झालाय आणि शेवटी सुद्धा काय होते? शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी न येती संगाती. मातीपासून देह तयार झालाय, सरशेवट सुद्धा त्याची माती होणार, पण कोणी न येती संगाती हा उत्तरार्ध लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, आम्हाला सुद्धा एक ना एक दिवस जायचं आहे, पण त्या जाण्याला काहीतरी उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती रूपानं मागे शिल्लक राहायचं असेल आणि त्यासाठी काय करावं लागतं हेच आमच्या लक्षात लवकरात लवकर येत नाही. कारण आमचं समर्पण या लटक्या खोट्या संसारासाठी या ठिकाणी आहे. आणि एकदा का हा जीव, हे शरीर या लटक्या खोट्या संसाराच्या आकर्षणाला बळी पडलं रे पडलं की सार तो भगवान परमात्मा आपलासा करता येणार नाही. माया जाळामध्ये गुंतला तर भगवत भक्तीचा हा सुंदर गोड मार्ग तुमच्या आमच्या जीवनामध्ये कदापि येणार नाही. आणि त्या मार्गाने जर तुम्ही आम्ही चाललो नाहीत तर त्या मंदिरापर्यंत, देवापर्यंत तुम्ही आम्ही जाऊ शकत नाही. आणि तिथे गेल्याशिवाय त्याचं स्वरूप कसं आहे ते लक्षात येणार नाही. कारण देव असा सहजासहजी मिळत नाही. का? देव बाजारचा भाजीपाला नाही रा, बाजारचा भाजीपाला नाही रा. तो बाजारचा भाजीपाला नाहीये, सहजासहजी तो प्राप्त होणार नाहीये. पण प्रत्येक जीवाची अवस्था कशी आहे सांगू? ये दुनिया गोरख धंदा है, ये दुनिया गोरख धंधा है, सब जग माया में अंधा है, सब जग माया में अंधा है. जिसने कभी प्रभु को देखा नहीं वो रूप बताना क्या जाने. जो प्रेम गली कभी आया नहीं, प्रीतम का ठिकाना क्या जाने. जो वेद पढ़े और भेद करे, जो वेद पढ़े और भेद करे, मन में निर्मलता कोई कितना भी चाहे ज्ञान कहे भगवान को पाना क्या जाने. जो प्रेम गली कभी आया नहीं, प्रीतम का ठिकाना क्या जाने, क्या जाने, क्या जाने. जो प्रेम गली कभी आया नहीं, प्रीतम का ठिकाणा क्या जाने. तुम्ही आम्ही त्या भगवत मार्गाला जायलाच तयार नाही तर तुम्हाला आम्हाला त्याचं स्वरूप कसं आहे लक्षात कसं येईल हो? मग तुम्ही आम्ही तिथपर्यंत जात नाही त्याचं कारण एकच आहे. ये दुनिया गोरख धंदा है, सब जग माया में अंधा है. या लटक्या संसाराच्या आकर्षणाला आमचा जीव या ठिकाणी बळी पडलाय. म्हणून
टाकाऊ पासून टिकाऊ आम्हाला बनता येणार नाही, बनता आलं नाही. पण शरीर मातीपासून तयार झालंय, सरशेवट त्याची माती होणार आहे. मग टाकाऊ पासून टिकाऊ बनवायचं असेल तर त्यासाठी एकच काम करणं गरजेचं, ते म्हणजे कोणतं? करावी तातडी परमार्थाची. हो, करावी तातडी परमार्थाची. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. करावी तातडी परमार्थाची. करावी तातडी परमार्थाची. संत समागमे करावी तातडी परमार्थाची. करावी समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. हा मोठा आणि गोड मार्ग दाखवणारे आपल्या जीवनामध्ये संत या ठिकाणी आहेत. म्हणून या संतांच्या विचाराचा आधार आम्हाला जीवन जगत असताना असणं फार महत्त्वाचं या ठिकाणी आहे. असेच हे संत आम्हाला सांगतात, या मातीचं ओझं उतरवायचं ना तर आम्ही काय करणार? संताची आचरण रजे उतरू ओझे मातीचे. संतांची सेवा आमच्या जीवनामध्ये या ठिकाणी करणार आणि मातीचं ओझं या ठिकाणी उतरवणार. मग संतांची सेवा त्यासाठी का करायची? कारण संतांचा एक विशेष आणि मोठा महान अधिकार या ठिकाणी आहे. ज्या तुकोबरांची बीज परवा झाली, आता आमच्या नाथबाबांचा सुद्धा समाधी सोहळा आलाय. काय अशा या थोर महापुरुषांनी, या साधू संतांनी या समाजावर मोठे उपकार केले. जाळूनी संसार वैसलू अंगणी, स्वतःच्या उभा आयुष्याचं समर्पण या ज्ञानी समाजाच्या उद्धारासाठी हे संत या ठिकाणी खर्च करतायत. आणि आपल्याकडे एकच अट्टहास करतायत, एकच आग्रह करतायत की तुम्हाला जर तुमच्या जीवनाची सफलता करून घ्यायची असेल ना तर एकच करणं गरजेचं आहे. काय? आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. अरे बाईनो आता जागा, रे बाईनो जागा. चोरणी झाल्या हो, चोरणी झाल्या नाडोनी भागा. जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. एकच आग्रह तुमच्या आमच्या जीवनाच्या सफलतेसाठी संत आपल्याकडे करतायत. संत मायबापांचं म्हणणं असं आहे, चोरणी झाल्या हो, चोरणी झाल्या नाडोनी भागा. जागा रे बाईनो जागा, जागा रे बाईनो जागा. जागा राहणं फार म्हणजे फार गरजेचं. मग त्या जागा राहिल्यानं काय परिणाम होईल? अशा या थोर महापुरुषांची, संतांची महत्त्व, किंमत आपल्या जीवनामध्ये आपल्याला समजून येईल. त्यांच्या सेवेसाठी आपण समर्पण या ठिकाणी करू. आणि एकदा का संतांची सेवा आमच्या जीवनामध्ये झाली, निश्चितच उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. या देहाची जेव्हा माती होईल तर ती टाकाऊ पासून टिकाऊ बनल्याशिवाय राहणार नाही. मग या संत साहित्यामध्ये जेवढं संतांचं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व संतांच्या पायाच्या धुळीला सुद्धा आहे. भंडारा, गोराडे आणि भामचंद्र डोंगरावर, तिन्हीपैकी एका कोणत्या तरी डोंगरावर तुकोबराय भजनाला जातात. पण जुन्या काळात फोनची व्यवस्था नव्हती. जिजाबाईचा नियम होता, तुकोबराय जेवल्याशिवाय जिजाबाई जेवत नाही. आताची जिजाबाई तुकोबराय घरी येऊस्तोवर 4-4 टाईम खाऊन मोकळी होती बरं का. हा, व्यवस्था नसायची. तुकोबरायांनी सकाळी स्नान झालं, अंघोळ झाली, सगळं देवपूजा वगैरे आटोपली की आपल्या चिपड्या घ्याव्या, विना घ्यावी आणि कुठल्या तरी एका डोंगरावर भजनासाठी निघून जावं. सगळं कामधंदा आवरावा. जिजाबाईनं जेवणाचा डबा त्या पाठीमध्ये ठेवावा. तुकोबरायांना शोधत 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 कधी 4 वाजायचे, कधी 5 वाजायचे. इतका वेळ
आणि तुकोबराय जेवल्याशिवाय मी सुद्धा मला जेवायला अनुमती नाही. म्हणून तुकोबरांना सगळं काम आवरल्यानंतर शोधायचं, त्यांना जेवू घालायचं आणि मग जिजाबाईनं जेवायचं. एक दिवस शोधण्यासाठी खूपच वेळ लागला. जिजाबाईंना वैताग आला. का हो, जाताना कमीत कमी सांगून तरी जात जा की नेमकं कोणत्या डोंगरावर तुम्ही भजनाला जाताय. तुम्ही बसलेले असतात एका डोंगरावर, कधी कधी मी 2ही डोंगर फिरून येते मग 3ऱ्या डोंगरावर तुम्ही मला सापडता. कमीत कमी जाताना सांगून जाण्याचं तरी काम करा, म्हणजे माझ्या जीवाची एवढी हाल होणार नाही, मला सुद्धा जेवणासाठी एवढा वेळ या ठिकाणी होणार नाही. तेव्हा त्याच्यावरचा रामबाण उपाय तुकोबरांनी सांगितला. 3ही डोंगरांजवळ यायचं, प्रत्येक डोंगराची माती तुझ्या कानाला लावायची. ज्या मातीतून तुला विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी ऐकायला येईल त्या रस्त्यानं त्या डोंगरावर मी या ठिकाणी गेलोय असं समजायचं आणि बिनधास्त डोळे झाकून त्या डोंगरावर माझ्यासाठी जेवण तू घेऊन यायचंच. अशा मोठ्या अधिकाराचे माझे जगद्गुरु तुकोबराय. अशा या प्रत्येक अधिकार संपन्न संतांच्या पायाच्या धुळीला सुद्धा तितकंच महत्व आहे जितकं संत साहित्यामध्ये संतांचं महत्व या ठिकाणी आहे. अशा या संतांच्या चरणरजाची अपेक्षा देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. प्रत्यक्ष देवानं सुद्धा इच्छा या संतांच्या पायाच्या धुळीची या ठिकाणी करावी. त्याचं कारण काय तर तुका म्हणे निवेतणू रजकणू लागता. देवाची सुद्धा काया पवित्र होते. म्हणून अशा या संतांसाठी जीवनाचं समर्पण असावं. लटक्या या खोट्या संसारासाठी कुणासाठी कितीही काही करा, त्याचा उपकार कुणाला राहत नाही. पण माणूस नेमकं तेच केल्याशिवाय राहत नाही. आणि मग एकदा का या संसाराला बळी पडलात, पदरामध्ये दुःखाशिवाय दुसरं काहीच या ठिकाणी पडणार नाही. लटिक्याचा अभिमान होता शीण पाववीत. मग असा हा दुखेरी जीव संसारासाठी समर्पण झालं, दुःख पदरामध्ये पडलं आणि असाच हा त्रस्त झालेला जीव जेव्हा संतांकडे जातो तुकोबरायांकडे जातो. तुकोबराय आमच्या पदरी आता दुःख पडलंय, हेच दुःख घेऊन आम्ही दारोदार या ठिकाणी सुखाचा पत्ता पाहत या ठिकाणी फिरतोय आणि मग तुम्हा संतांकडे आल्यानंतरच आम्हाला खरा सुखाचा पत्ता या ठिकाणी समजणार आहे, कळणार आहे. मग जेव्हा या दुःखी जीवानं तुकोबरायांना सुखाचा पत्ता विचारला तेव्हा तोच सुखाचा पत्ता तुकोबरायांनी अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे आरुपीचे, 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 तुका म्हणे आरुपीचे. हे सुख साचे निवावे, 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 निवावे. सारे ग प ध रे रे सारे रे ग ध ध ध ध हे सुख साचे, सुख साचे, सुख साचे, सुख साचे निवारे, सुख साचे
विठोबा रखुमाई ज्याला ज्याला हात आहेत त्यांना घ्या बर, असतील तरच घ्या बर का. मंडपच्या बाहेरचे पण ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, एक टाळी. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव बोलो रे भाई सब की जय.